महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सातत्याने आंदोलनं संघर्षाची भूमिका ही एकीकडे पार पाडत आहे विरोधक पक्षाची भूमिकेच्या अनुषंगाने, तर दुसरीकडे संघटनात्मक बांधणी ही जोरकस पद्धतीने सुरू आहे। BLA-2 ही SIRच्या माध्यमातून आता मॅपिंग चालू असताना प्रत्येक बूथवर आमचा कार्यकर्ता हा असलाच पाहिजे या अनुषंगानं संघटनेचा विस्तार करत असताना 65,000 BLA-2 हे आमचे नियुक्त झालेले आहेत। BLA-1 जे आहेत ते देखील आमच्या 100% विधानसभा मतदारसंघात आम्ही नियुक्त केले। या सोबतच विविध तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या 5,000 नियुक्त्या असतील, प्रभारी म्हणून ज्येष्ठ नेत्यांची आणि प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीतल्या आमच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक असेल, या सर्व गोष्टींचा एकंदरीत आढावा जो आहे हा आढावा आज टिळक भवन या ठिकाणी महाराष्ट्रातलं जे नेतृत्व आहे त्या सर्वांच्या समक्ष आज या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यात आला आणि या आढाव्यातून आगामी काळातील भूमिका काय असावी या संदर्भामध्ये एक फार चांगली चर्चा झाली। तब्बल 3 तास महाराष्ट्रातलं अग्रणी नेतृत्व हे एकत्रित बसून गतकाळातील सर्व कामांची समीक्षा एकीकडे ते करत होते, तर दुसरीकडे आगामी काळात वाटचाल ही प्रदेशची कोणत्या दिशेने आणि कोणत्या पद्धतीने असली पाहिजे या संदर्भात सर्वांचं सूचना आणि त्यांचं मार्गदर्शन देखील लाभलेलं आहे आणि सातत्याने दर महिन्याला नेतृत्व एकत्र येऊन चर्चा करेल अशा प्रकारचा देखील आज निर्णय हा घेण्यात आलेला आहे। त्यामुळे अधिक आंदोलनं तीव्र करणे आणि संघटनेचा विस्तार करणे या अनुषंगानं आज समीक्षा बैठक संपन्न झाली। राहुल गांधी छात्रों की गुंज या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या आणि संवादाच्या माध्यमातून देशभर ते फिरत आहेत। कोट्याला पहिली, डेहराडूनला दुसरी आणि प्रयागराजला तिसऱ्या जे कार्यक्रम संपन्न झाले ते आपण बघितले। मात्र तिसरा कार्यक्रम जो प्रयागराजचा झाला तो भलेही तो त्या ठिकाणी गंगा जमुना या नद्या एकत्र आल्यानंतर तो पुढच्या वाराणसी अशा ठिकाणी जरी झाला असला तरी भारतभरात 500 ठिकाणी हा कार्यक्रम वेगवेगळ्या सभागृहात, वेगवेगळ्या ऑडिटोरियममध्ये टीव्ही लावून, स्क्रीन लावून हा मोठ्या प्रमाणावर बघण्यात आला। विद्यार्थी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी जमा झाले। त्यामुळे एका ठिकाणी कार्यक्रम होत असला तरी अनेक ठिकाणी आता विद्यार्थी जे आहेत, छात्र जे आहेत ते एकत्र येत आहेत आणि याच अनुषंगानं महाराष्ट्रात राहुल गांधी हे येणार आहेत। त्यांना तशा प्रकारचं निमंत्रणही दिलेलं आहे। संसदेचं कामकाज चालू आहे आणि त्यामुळे हा दौराची तारीख ही निश्चित ठरू शकली नाही, मात्र ते महाराष्ट्रात निश्चित येतील। आणि एवढंच नाही तर ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिक्षणाचा बट्टाबोळ केला, तरुणांच्या पुढच्या सगळ्या संधी घालवल्या, या ठिकाणी देखील एखादा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम करता येऊ शकतो का याची देखील चाचपणी आम्ही करत आहोत। राहुल गांधी भिडणारे आहेत, पळणारे नाहीत। राहुल गांधी यांनीच रामलीला मैदानावर स्पष्ट स्वरूपात सांगितलंय की मी पळणारा नाही, मी गांधी आहे, मी सावरकर नाही। त्यामुळे राहुल गांधींचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे कृपया आशिष शेलारजींनी समजून घ्यावं आणि ते समजून घेत असताना झारखंडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये सत्याची पाठराखण राहुलजी केल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना ते करत देखील आहे। एवढंच नाही तर काल जो काही पोलीस बळाचा वापर त्या ठिकाणी झाला त्या संदर्भामध्ये राहुल गांधींनी तीव्र स्वरूपाचा आक्षेपही व्यक्त केला आहे आणि निषेधाची भूमिकाही घेतलेली आहे। त्यामुळे राहुल गांधी हे मैदानात उभे आहेत। राहुल गांधींनी भारत जोडो पदयात्रा केली, राहुल गांधी डरोमतचा नारा देतात आहे आणि राहुल गांधी हे न घाबरणारं निडर नेतृत्व आहे। डरणारा कोण आहे, घाबरणारा कोण आहे की जे दिल्लीत असून संसदेत नाहीत, घरात घुसून बसले आहेत ते भित्रे आहेत। ज्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 12 वर्षाच्या एकही पत्रकार परिषद घेतली नाही
ते नरेंद्र मोदी जे आहेत ते भित्रे आहेत. त्यामुळे भीती कोणाला वाटते हे देशाला माहिती आहे. त्यांनी वड्यावरचं वांगावर काढू नये एवढीच या निमित्तानं त्यांच्याकडून अपेक्षा आहे. जे स्वतःच पळून गेले आहेत, जे स्वतःच भीतीतून आणि ज्यांनी काँग्रेसकडून भरभरून घेतलं तेच पळून गेल्यानंतर आता देणाऱ्या माणसाला बद्दल त्यांनी असा आरोप करणं म्हणजे ही कृतज्ञता आहे. डॉक्टर अभय पाटील हे मागच्या लोकसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते. काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी भक्कम जनतेची साथ मिळाली. आमचे उमेदवार जे आहे ते निवडून येता येता डॉक्टर अभय पाटील हे कुठेतरी कमी काही मतच त्यांना कमी मिळाली आणि अशा पार्श्वभूमीतले जे डॉक्टर अभय पाटील जे आहेत हे काँग्रेसचं त्या ठिकाणचं एक चांगले उमेदवार म्हणून ते कसोटीवर देखील त्यांनी आपल्या ज्या क्षमता आहेत त्या सिद्ध केल्या होत्या. 2007 पर्यंत डॉक्टर अभय पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात होते आणि संघाची पाठराखण 2007 पासून करत असताना पुढे त्यांच्या असं लक्षात आलं की हा विचार फसवा आहे आणि तेव्हापासून ते काँग्रेस पक्षात कार्यरत होते. काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना तिकीट देऊ नये कारण ते संघाशी संदर्भित आहेत अशा प्रकारे एक मोठा त्यावेळेस चर्चा झाली होती. मात्र माझ्यासारख्या अनेकांनी त्यावेळेस त्यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे अशा स्वरूपाची एक भूमिका कुठेतरी घेतली आणि त्यांना मिळाल्या मताधिक्याच्या अनुषंगानं ती निश्चित ती बाब खरी ठरली. यावेळेस प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारी बनल्यानंतर, कारण मागच्या वेळेस ते प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीत होते, यावेळेस प्रदेश काँग्रेस कमिटीची कार्यकारी बनत असताना जे वेळ देतील, जे बाहेरच्या जिल्ह्यात फिरतील अशा लोकांना प्रदेशमध्ये घेण्याचा प्रयत्न होता आणि त्या अनुषंगानं प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये त्यांना त्याचं स्थान जे आहे हे यावेळेस निश्चित होऊ शकलं नाही आणि त्याऐवजी त्यांच्याकडून अपेक्षा होती की ते जिल्ह्यात फिरतील, जिल्ह्यातला संपर्क वाढवतील, जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जातील आणि एखाद्या वेळेस जिल्हा काँग्रेस कमिटीच्या देखील अध्यक्षपदाच्या मध्ये त्याचं एक नाव चांगलं असू शकतं अशा प्रकारची चर्चेची पार्श्वभूमी होती. त्या पार्श्वभूमीवर त्यावेळेस त्यांना राज्याच्या कार्यकारिणीत घेतल्या गेलं नाही. मात्र अशा प्रकारची वस्तुस्थिती असताना आणि काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केलेला असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असूनही त्यांनी तातडीने त्याच वेळेस जवळपास 1.25 वर्षापूर्वी त्यांनी आपला राजीनामा दिला आणि राजीनामा देत असताना तोही राजीनामा जो आहे कुठे SMS च्या माध्यमातून पाठवला का अजून वेगळ्या माध्यमातून पाठवला का प्रेसमध्ये जाहीर केलं आणि त्यांनी कुठल्याच प्रकारचा संपर्कही केला नाही. मी सदैव उपलब्ध आहे, सगळ्यांना भेटण्याकरता तयार आहे. हा काँग्रेस पक्ष जो आहे त्याच्यामुळे त्यांना एवढे मतदान मिळालं हे एका बाजूला सत्य आहे. त्यामुळे जी पक्षामध्ये राहत असताना जी श्रद्धा आणि सबुरी हवी ती श्रद्धा आणि सबुरी जर नसेल तर मात्र माणसं जी आहेत ही कपडे बदलल्यासारखी पक्ष बदलतात. एवढंच या निमित्ताने या ठिकाणी सांगेल आणि त्यांना काँग्रेस पक्षाने जी संधी दिली होती त्यानुसार त्यांची ओळख निर्माण झाली. त्यांना पक्षाच्या कधी त्यांनी वेळ मागितली दिली नाही असं अजिबात कुठे झालं नाही. आता ते ज्या पक्षात जातात त्या पक्षामध्ये नांदा सौख्य बरो ही त्यांची असणारी कुठेतरी शुभेच्छा आहे. मात्र सार्वजनिक जीवनात आपण आपला वेळही दिला पाहिजे, संपर्कही ठेवला पाहिजे आणि सगळं समजून घेतलं पाहिजे. गडचिरोलीमध्ये खरंतर काँग्रेसचे माजी आमदार आणि खासदार राहिलेले मारुतराव उवासे यांच्या अनुदानित आश्रमशाळेमध्ये एक गंभीर घटना घडली. त्या ठिकाणी 3 मुलींना सर्पदंश झाला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाच्या संदर्भात आता भाजपने खरंतर कुठेतरी त्यांना लक्ष केलेलं आहे आणि त्यांच्या आश्रमशाळेचा परवाना सुद्धा आता रद्द करण्याचे आदेश दिलेले आहेत. कशा पद्धतीने बघतात या सगळ्या गोष्टी? अत्यंत गंभीर घटना घडली. कोणत्याही वसतिगृहात 3 मुलींचा सर्पदोषाच्या मुळे जर मृत्यू होत असेल तर ही बाब दुर्दैवी आहे. मात्र आदिवासी विभाग झोपा काढत होता का आणि त्या वसतिगृहाला अनुदान नियमित स्वरूपात मिळत होता का याची जबाबदारी कुठेतरी सरकारने घेतली पाहिजे. कारण ज्या मुली पलंगावर झोपता खाली होत्या अशा प्रकारची जी प्रथमदर्शनी बातमी आली तर मग आपण पलंगाच्या वर उंचावर झोपण्याच्या अनुषंगानं सरकारनं अनुदान दिलं होतं का नव्हतं त्याची शहानिशा
ही कुठेतरी केली पाहिजे. त्यामुळे आरोग्यमंत्री काय झोपा काढतात आहे का आरोग्यमंत्री केवळ कॅबिनेटमध्ये काही मोहाचा अर्क देऊन स्वतःची पाठ थोपटून घेतात का, याचाही विचार या पार्श्वभूमीवर करत असताना ते अजिबात गंभीर नाहीत. ते किती वसतिगृहांमध्ये गेले, किती वसतिगृहांना त्यांनी भेटी दिल्या, वसतिगृहात मिळणारं अन्न कसं आहे, वसतिगृहातल्या सुविधा कशा आहेत, वसतिगृहामध्ये झोपण्याची, राहण्याची, खाण्याची, पिण्याची कशी व्यवस्था आहे, हे सर्व वसतिगृहात आणि आश्रमशाळांमध्ये बघणं आवश्यक आहे. मात्र त्यांचं याकडे लक्ष नाही. हे सरकार ठिकठिकाणी जसं भ्रष्टाचार करतं तसाच भ्रष्टाचार हा आदिवासी विभागातही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे सरकारच्या गलथान कारभाराचा नवे तर सरकारचं अजिबात प्रशासनावर वचक नाही आणि लक्ष नाही, हा यातला सर्वात महत्वाचा बाब आहे. राहता राहिला ती शाळा कोणाची आहे, तर शाळाची संस्थाचालक कोणी जरी असला तरी ती अनुदानित सरकारी स्वरूपाची जर संस्था असेल तर सरकारचं नियंत्रण ठेवणं आणि सरकारनी त्या संपूर्ण व्यवस्था चोख आहेत की नाही हे बघणं सरकारचं काम आहे. त्यामुळे सरकार परवाना रद्द एकीकडे करत असेल मात्र दुसरीकडे स्वतः देखील जबाबदारीतून पळ काढत आहेत. मात्र यासोबतच दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना, प्रकल्प अधिकाऱ्यांना आणि ज्या 8-10 दिवसापूर्वीच गडचिरोली जिल्ह्यात जाऊन आलेल्या आदिवासी मंत्र्यांवर नेमकी काय कारवाई करणार हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. हा 3 मृत्यूला भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार जबाबदार आहे असं म्हटल्यास चूक होणार नाही. सर, मनोज जरांगे पाटील एकीकडे पश्चिम महाराष्ट्र दौरा काढताना पाहायला मिळतात, परंतु हेच मनोज जरांगे पाटील अनेक वेळा मराठा समाजाला कुणबी आरक्षण मिळावं याकरता त्यांनी आंदोलनं केली आणि अनेक वेळा त्यांनी खरं तर आपली उपोषणं देखील सोडली. परंतु आता ते म्हणतात आमची मात्र फसवणूक होते, आमचे कुणबी प्रमाणपत्र रद्द केले जातात, आम्हाला या नेत्यांकडनं अडवलं जातं. कशा पद्धतीने बघता या सगळ्या गोष्टी? एकंदरीत जो मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे यातून एव्हानाच मार्ग निघायला हवा होता. काँग्रेस सरकार असताना मराठा समाजात दिलेलं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा लाभही मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे ते कुठेतरी थांबले होतं. न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये इम्पिरियल डाटा नावाचा एका विषयाच्या अनुषंगानं ते आरक्षण थांबलं. वास्तविक पाहता प्रदीर्घ काळ असताना इम्पिरियल डाटा पूर्ण करून जुनं आरक्षण जे आहे ते नव्याने देता येणं हे शक्य होतं. मात्र या सरकारजवळ कुठलीही राजकीय इच्छाशक्ती नाही. सोबतच आरक्षणाच्या 50% मर्यादामध्ये वाढ करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही एकंदरीत जी कायदेतज्ञांची आणि सर्व पक्षाची काँग्रेसची जी भूमिका होती ती देखील या सरकारने ऐकली नाही. केंद्रामध्ये त्यांनी जर तशा पद्धतीचं संविधान दुरुस्तीचं विधेयक आणलं असतं, तशा प्रकारचं विधेयक आणलं असतं आणि 50%च्या वर मर्यादेला ओलांडता आलं असतं तर या आरक्षणाचा प्रश्न सुटला असता. नंबर 2. नंबर 3, सातत्याने मुंबईच्या कुठे वेशीवर येऊन किंवा मुंबईत येऊन जेव्हा आंदोलक वापस जातात तेव्हा या सरकारने त्यांना काय काय सांगितलं होतं, काय काय वचनं दिली होती हे कुठेतरी एकदा जाहीर झालं पाहिजे. आणि ते जाहीर जेव्हा होईल तेव्हा फसवणूक झाली का दिशाभूल झाली हे स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र 3दा आंदोलक वापस गेले म्हणजे नेमकं सरकार खोटं बोललं का, चुकीचं बोललं का, असंवैधानिक बोललं का हे प्रश्न हे उपस्थित होता. आणि यातून जो तिसरा जो पर्याय जो आहे ज्या पर्यायावर राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस काम करत आहे तो म्हणजे जातनिहाय जनगणना. आपसूक आताच जनगणना सुरू आहे आणि ही जनगणना आपली सर्वसाधारण जनगणना सुरू असताना जातनिहाय जनगणना जर केली तर आरक्षणाच्या मुद्द्यातून निश्चित मार्ग निघेल अशी एकंदर परिस्थिती आहे. संसदेमध्ये जातनिहाय जनगणनेचा ठराव मंजूर झालेला आहे. जातनिहाय जनगणनेचा ज्या आवश्यक ज्या संविधानिक बाबी होत्या त्या एकमताने सर्वांनी पूर्ण केल्या आहेत. मात्र तरी देखील जातनिहाय जनगणना ही होत नाही. जातनिहाय जनगणना जर झाली असती आणि जातनिहाय जनगणना जर झाली तर मराठा असेल, धनगर असेल किंवा इतर सर्व जे आरक्षण प्रश्न आहेत हे सुटल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला अशा प्रकारचे प्रश्न हे चिघळत ठेवायचे आहे आणि फोडातोडा आणि राज्य करा हे पोलरायझेशनचं राजकारण हा त्यांची करण्याची एकंदरीत जी शैली आहे त्या शैलीमुळे विविध समाजांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे. थँक्यू. आज कोर कमेटी में तमाम चीज़ों की संगठनात्मक और राजनीतिक सारी जो चीज़ें उसकी समीक्षा की गई और समीक्षा से आने वाले समय में क्या कार्यक्रम रहेगा, क्या एजेंडा रहेगा ये उभर के सामने आया. हर महीने में महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी की
जो लीडरशिप है वो अपने आप में इकट्ठा होकर बैठक के माध्यम से, चर्चा के माध्यम से समीक्षा करते रहेगा और समीक्षा के साथ साथ संगठनात्मक विस्तार और आंदोलनात्मक जो भूमिका है उस पर लगातार चलते रहेंगे। राहुल गांधी इन्होंने झारखंड में अपनी भूमिका स्पष्ट करने में झारखंड में जिस तरीके से विद्यार्थियों के साथ पुलिस बल का उपयोग किया गया है वो गलत है, ऐसी भी मांग की जा रही है भाजपा में। राहुल गांधी ने झारखंड के तमाम विद्यार्थियों के साथ संवाद करते हुए उन्होंने अपना समर्थन इस आंदोलन को दिया है। इतना ही नहीं तो कल बल का प्रयोग वहां पुलिस द्वारा जो किया गया था उसकी निंदा भी राहुल जी ने की है। और राहुल गांधी इन तमाम देश भर में चलने वाले सभी जो चीजें और आंदोलनों के साथ एक सौहार्दता के संवाद और इसका सोल्यूशन ढूंढने में वो आए दिन काफी समय दे रहे हैं और उनका न केवल दिल्ली के आंदोलन से बल्कि देश भर के युवाओं के आंदोलन के साथ उनका एक विशेष रिश्ता है और वो विशेष रिश्ता संवैधानिक तरीके से हर किसी को मौका मिलना चाहिए ये है। और उन्होंने रही बात रांची की, झारखंड की आंदोलनों की बात, तो उसमें बल प्रयोग की उन्होंने कड़े शब्दों में पहले ही निंदा कर चुके हैं। राहुल गांधी भाजपा ने इस तरीके का जो हैशटैग करते हुए एक चीज पे पोस्ट जो है अशोक चौहान इन्होंने लिखी है और उन्होंने रियलिटी को फेस करने के ऐसा क्यों? रियलिटी की को फेस न करने के कारण डर के जो खुद ही भाग गए भारतीय जनता पार्टी में, उन्होंने इस प्रकार से आरोप करना कहीं ना कहीं हास्यास्पद है। तमाम पद और तमाम राजनीतिक करियर में कांग्रेस से सब कुछ लेने के बाद कांग्रेस के को पीठ दिखा के जो व्यक्ति भागी है, उन्होंने देने वाले आदमी को इस प्रकार से आरोप करना ये शोभनीय है।